7:30 वाजले सुद्धा. हळू, सावकाश. काय? मला काही म्हणालास? हो, जरा सावकाश उठून बसत जा. हे असं झटका देऊन उठून बसणं बरोबर नाहीये. पण मी रोज अशीच उठते. रोजच उठायला उशीर होतो मला. रोजचं जाऊ दे, आता तू एकटी नाहीयेस. प्लीज विक्रांत, प्रत्येक वेळेला आठवण करून देणं गरजेचं आहे का? मी ब्रेक या. ह्याचा विचार प्रेग्नंट होण्याआधी करायला हवा होतास. आता आहेस तर काळजी घ्यायलाच हवी. सो उद्यापासून नीट कुशीवर वळून शांतपणे उठून बसत जा. एवढी काळजी आहे तुला, मग माझ्या मनाची काळजी का नाही करत तू? प्रेग्नेंट बाईचं मन शांत राहणं खूप गरजेचं असतं, बरोबर ना? माझ्या मनात तर केओस सुरू आहे. रोजचे टेन्शन्स, रोजचं प्रेशर. व्हॉट काइंड ऑफ लाईफ इज दिस यार? सो डल, सो बोरिंग. मग मी काय करणार त्याला? चल मूवीला जाऊया ना. एवढं भयंकर रिॲक्ट करण्यासारखं काय बोलले मी विक्रांत? तुला माहितीये ते शक्य नाहीये. का शक्य नाहीये? बरोबर, तुला माझ्याबरोबर वेळच घालवायचा नाही, हो ना? ओके, 3 तिकीट्स घेऊया. मधली सीट खाली ठेवूया. मग ते येशील? व्हॉट नॉनसेन्स. नॉनसेन्स? या राहील. नॉनसेन्स. कशालाच काही सेन्स नाहीये ना इथे. आय एम फेड अप ऑफ ऑल दिस. या सकाळी सकाळीच इतका त्रागा नको. तेही बरोबर नाहीये ह्या अवस्थेत. शांत हो, सावकाश उठ आणि हे असं रोज नेमाने करत जा. ओके? मानसी, बरं झालं तू आलीस. तुला नाही गंमत दाखवायची. हे बघ, विक्रांतच्या कझनने आमच्या लग्नात गिफ्ट दिलंय. मस्त आहे ना? काय झालं? आवडलं नाही? तसं मी तुला देणार नाहीच आहे. काही बस झालं. मला सगळं कळलंय काल. आता पुढे जे काही बोलायचंय ना ताई, माझ्याकडे बघून बोल. मला पण आत्ताच कळलंय की या ड्रेसवर एक कानातले मॅच होत नाहीयेत ना. ताई प्लीज, मला सगळं कळलंय तुझ्याविषयी आणि त्याविषयी मला बोलायचंय आज. बरोबर बोलतेस. नाही, बरोबर आहे, तुझं बोललंच पाहिजे आणि ते सुद्धा आज नाही, आत्ताच बोललं पाहिजे. पण काय आहे ना मानसी, मला खूप महत्वाची कामं असतात आणि मला ना सवडच मिळत नाही माहितीये. तू येतेस का? आपण बोलूया. हां,
गीता काल तुम्हाला शाळेत कशासाठी बोलवलं होतं ग? पेरेंट्स टीचर मीटिंग होती. मुलांना पडणारे प्रश्न कसे टाळू नका यासाठी. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काकी. गुड मॉर्निंग. काय आज एकदम फ्रेश. वाव, समथिंग स्मेलिंग रियली नाईस. काही बनतंय का? साबुदाण्याची खिचडी. आज श्रावणी सोमवार आहे ना. साबुदाण्याची खिचडी मला खूप आवडते. साबुदाण्याची खिचडी, आय लव्ह इट. हो, तुझ्या सासूच्या हातची खाऊन बघ एकदा. रोज उपवास करशील. पुरे ग, हरभऱ्याच्या झाडावरून पडे ना मी. अगं मानसी, ये ये. काय ग, तुला आवडते की नाही साबुदाण्याची खिचडी? हो, आवडते ना, तिला पण खूप आवडते. आम्ही तयारी करू का नाश्त्याची? अरे देवा, विसरलेच मी. मानसी, तुला काहीतरी बोलायचं होतं ना माझ्याशी? अगं बाई, काय ग? हो काही नाही, सकाळपासनं मानसीला काहीतरी सांगायचं होतं. सॉरी, सांगायचं नव्हतं, काहीतरी विचारायचं होतं. हो ना मानसी? अगं बोल ना मानसी. या घरात सगळ्यांमध्ये खूप ट्रान्सपरन्सी आहे. तुला घरातल्या कोणाचं तरी वागणं खटकलंय का? अगं बाई, म्हणजे? नाही नाही काकी, असं काही नाहीये. ताई, तू पण ना. काही नाहीये ग. गीता काकी, मी नाश्त्याला काही मदत करू? त्या प्लेट्स घेऊन जाऊ का बाहेर? हो हो. वहिनी, मी आलेच. तिला, मानसीला खरंच काही खटकलंय का आमचं? खरं सांगू आई, तिचा स्वभाव ना असाच आहे. म्हणजे ती मनातल्या गोष्टीनं मनातच ठेवते. अगं बाई, मग आता? तिच्या मनातलं सगळं काढून घ्यावं लागणार. पण तुम्ही काळजी करू नका, आपण तिच्याशी नंतर बोलूया ना. तुम्ही पुढे व्हा, मी आलेच. हो. मला शाळेपासून ना श्रावण महिना खूप आवडायचा. का? कारण एक तर भरपूर सुट्ट्या आणि दुसरं म्हणजे साबुदाण्याची खिचडी. करेक्ट आहे. पण आणि त्यात सुद्धा ना अलका बहिणींनी तयार केलेली खिचडी म्हणजे क्या बात आहे ना. आजी, स्पेशल खिचडी तयार आहे. मला वाटलं होतं लग्नाच्या पहिल्या श्रावणी सोमवारी सुनबाई खिचडी बनवेल. नान्या, पुण्यातलं गिळतोस की तोंडात कोंबू. वा वा, वासावरनं तरी वाटतंय की खिचडी उत्तम झालेली असणार. नानू मामा, पुढच्या सोमवारची खिचडी माझ्याकडून. माझ्या घरी सुद्धा मीच खिचडी बनवायचे, अशी स्पेशल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मानसीला विचारू शकता. बरोबर ना मानसी? अगं, आणि अरे देवा, विसरलेच मी. बघा, तुम्ही सुद्धा विसरला. काय झालं? हो आजी, मानसीला ना सकाळपासून माझ्याशी काहीतरी बोलायचंय आणि मला वेळच मिळत नाहीये. मानसी, आता बोल ना, काय झालं? बोल ना. नाही म्हणजे ती एवढं विचारतीये. हो नाही, असं खरंच काही नाही. मी आपलं असंच म्हणाले. मानसी, सगळ्यांसमोर लाजतेस का तू बोलायला? मीच सांगते तुला काय विचारायचं ते. आजी आजोबांची आठवण येते.
घरी परत जायचंय. असंच बोलायचं होतं ना तुला? तुम्हाला सांगते आजी, आजी आजोबांना हिच्याशिवाय आणि हिला आजी आजोबांशिवाय अजिबात करमत नाही. आज सकाळीच मला फोन आला होता त्यांचा. मानसी घरी परत कधी येते असं विचारत होते ते. अगं बाई एवढंच ना, मग त्यात एवढं खटकण्यासारखं काय होतं? बघा ना गीता काकी, आता तुम्हीच समजवा हिला. मी अशक्त वाटतेय किंवा मला काही होऊ नये म्हणून कोणाला तरी माझ्यावर नजर ठेवायला हवी. नाही नाही, अजिबात नाही. आणि आम्ही आहोत ना. आजी तुम्हाला सांगते, हिची आठवड्यावर परीक्षा आली आहे आणि इकडेच थांबली आहे. नाही म्हणजे इकडे कॉन्सन्ट्रेशन होत नाही ना नीट. विक्रांत, तुम्ही तिला सोडून येता घरी? नाही नाही, तुम्हाला हॉस्पिटलचे व्याप असतील ना. मोहन काका, तुम्ही सोडून येता मानसीला घरी प्लीज. हो, काहीच हरकत नाही. आज असंही संध्याकाळची बॅच नाहीये. थँक्यू सो मच. एवढंच सांगायला एवढा वेळ लावलास तू मानसी? अगदी बरोबर ओळखलंस ताई. पण तरीही मला 5 मिनिटं फक्त तुझ्याशी बोलायचंय. तुम्हाला चालणार असेल तर. जा न जा बाई, बोलायला जा. अगं बहिणी बहिणीमध्ये खूप काही बोलायचं असतं. उगी शो लावून तिकीट कशाला विकायची? जा जा गं बाई. मी बॅग भरतीये, येतेस? आलीस हं? जा. सांग ना बिजोडी नेहमीसारखे. हो ना. बोला. काय झालं? काय झालं? तू हे विचारतीयस काय झालं? हो म्हणजे दरवाजा बंद करून बोलण्यासारखं काहीच नाहीये ना. ताई, तू प्रेग्नेंट आहेस. मग ताई, तुला कळत नाहीये की लाज वाटत नाहीये की भीती वाटत नाहीये की मानसी, आत्ता मला या विषयी बोलण्यात इंटरेस्ट नाही. मला हे कळल्यापासून झोप लागत नाहीये, अभ्यासात लक्ष नाहीये. आणि तू, अगं या घरातली माणसं, त्यांचं तुझ्यावर असलेलं प्रेम आणि सगळ्यात महत्वाचा विश्वास, त्यांना जर का हे कळलं तर काय होईल त्याचं? ताई, कधी विचार केलाय विक्रांतला काय वाटत असेल? मानसी, आणि मुळात हे कधी, कुणामुळे? आणि तसं होतं तर मग लग्न का केलंस? मला माहित नाही, मला आठवत नाहीये आणि मला इंटरेस्ट सुद्धा नाही. आणि तसा इंटरेस्ट विक्रांतला सुद्धा नाहीये असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं. ताई, तुझी ही शांतपणे दिलेली उत्तरं ऐकून मला कळत नाहीये की तुला काही वाटणं बंद झालंय, तू निर्बुद्ध आहेस की कोल्ड ब्लडेड आहेस की निर्लज्ज आहेस की बास बास झालं आता. ताई, बास. हेच सगळं मला परत ऐकायचं नव्हतं म्हणून तू मला इथे नको होतीस. पण बरं झालं तू हे सगळं बोलून मोकळी झाली. म्हणजे आता निघायला मोकळी ना? ताई, आणि आता माझं काय ते माझं मी बघून घेईन. ताई पण
मला काळजी वाटते तुझी. गेली का मानसी? ती कुठेही जाणार नाही. हेच सगळं मला परत ऐकायचं नव्हतं, म्हणून तू मला इथे नको. मी सांगू का त्यांना? नको, मला बोलायचं. मला बोलवलं का? कालचा हिशोब बरोबर होता ना? मला तुझ्याशी एका महत्वाच्या गोष्टीवर बोलायचंय. आजी येऊ का मी? ये ना, ये बाळा, ये. अगं हे काय, तू आत्ताच निघालीस? संध्याकाळी जाणार होतीस ना? नाही, निघते मी आत्ताच. आजी आजोबा ही वाट बघत असतील ना. तू जाणार कशी? मी टॅक्सी बोलवणार आहे. नाही अगं, मी तिकडेच चालले. मी सोडतो ना तुला गाडीने. काम आहे माझं. हो नाही नाही नको, मी जाते. मला त्याच बाजूला काम आहे. दे बॅग, दे बॅग दे. ये तू. हे बघ बाळा, अशीच येत राहा. कोणी फोन केला तरी आणि नाही केला तरी आपलं घर समजायचं आणि यायचं. हो आजी, नमस्कार करते. हो बाळा. अगं असू दे, असू दे. ये परत. हा, येते आजी. ये. समजूतदार आहे ना पोर. काय बोलायचं होतं यांच्याशी? नाही नाही, तो आला की मग तुला बोलवेन ना, त्याच्यावर बोलताना. तुझ्यात आणि मानसीत काय आणि कुठल्या पातळीवर बोलणं झालं असेल हे आत्ता तिच्या जाण्यावरून मला दिसतंय. तिने इथे राहावं असा माझा अट्टहास नाहीये, तर तिचं इथे असणं हे तुझ्यासाठी जास्त उपयोगी आहे. हॅलो. हा मी हा येतो येतो. बरोबर येतो वेळेवर, घाबरू नको. तू प्रेग्नंट आहेस हे माहीत असलेली आणि तुझ्या विश्वासातली मानसी हीच एक व्यक्ती आहे. उद्या मी घरी नसताना तुझ्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी मानसीशिवाय दुसरा पर्याय नाही. आता तिला थांबवता आलं तर थांबव, नाहीतर पुढे काय होऊ शकतं हे मी तुला सांगायची गरज नाही.